आई अंबाबाई, यांचं हॉटेलचा धंदा तरी नीट चालू दे. बाकी काय नाही दिलंस ना तरी चालते, पण या माणसाला हॉटेल चालवायची अक्कल तरी दे भाई. ए, काय बोलायला गेसी काय? आणि काय करायलास तू इकडं? म्हणजे अरे तू आमचं उद्घाटन करा की उच्चाटन करायला आलीस तू इकडं? काय बोलताय सा? काय असं बोलतात होय? गाप. ए बान्या अरे काय तुझं चाललंय? हित्ता आणि कुठं उभारलायस तू? आज जा की रे किचन बग मध्ये काय चाललंय तिकडे सगळी तयारी कर. अरे कधी पब्लिकचं लोंडाईल इकडं, गिरायकाचं लोंडाईल. आज जा. ओ, हा. मी जाऊन येते देवळात पेढे ये, दाखवून ये, आणि ये. गावातल्या सगळ्यांना सांगून येते. तोपर्यंत तयारी करा पटकन. चला. ए बंड्या, आणि तू काय इथं उभारले? जा की किचन मध्ये सगळी तयारी करून घ्या. अरे कधी येतील इथं गिरायकाचं लोंडा. हा आणि आजचं राशी भविष्य. हो. अ अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्तींच्या राशीत आज शनी प्रवेश करतो आहे. Correct. पाऊल सांभाळून टाकणे. एक्सक्यूज मी, हा अमर हॉटेल आहे तुमचं आहे का? हेच की, या की. वेलकम. अरुण कदम. हेच की मीच आहे. वेलकम. पांड्या वेलकम. एकदम कम ये. हो मालक, जरा कम बोला ना, तर यू टर्न मारून जाईल त्यो. नाही नागपूर आलो नागपूरवरून. खरं? अरे तुमच्या हॉटेलची काय सगळीकडे चर्चा आहे माहितीये? जबरदस्त टेस्ट आहे जेवणाची. अयो. अरे सॉलिड म्हणून इकडे आलो. म्हणून इथं आलो होय. ए, इकडे बंड्या, आत्ताच उद्घाटन केलं आपल्या हॉटेलचं. आत्ताच. अरे बनवलेली भाजी बी टेस्ट केली नाही. नागपूरला कौतुक झाले आपल्या जेवणाचं. अहो मालक, ते मी फेसबुक वर फोटो टाकला ना भाजीचा उकळत्या, हा. तो व्हायरल झाला असेल. अयो हा. अरे म्हणजे डिजिटल इंडिया डायरेक्ट. तरी पण नागपूर आता कळलं मला. काय? अहो आता कसं झालंय, हा. देशाच्या कानाकोपऱ्यात कुठं बी काय बी घडलं ना, हा. लगेच नागपूरला पोचतंय. नाही बरोबर. हो मालक काय बोला ना काय. मालक काय? एक मिनिट हा. हा. ऐका, काय झालं? मला ना झोल दिसतोय, जरा सांभाळून वागा या माणसापासून. तुला आहे ना सतत आजूबाजूला निगेटिव्हिटी सतत असते. माझं चांगलं कोणाला बघवतच नाही. तू व्हाय तिकडे माग, मी बोलते त्याची. व्हाय तिकडं. हा काय हवंय तुम्हाला? थाळी घ्या ना थाळी. थाळी. बंड्या थाळी घेऊन ये. आणतो. हा मालक, मस्त कसं आहे, 100 रुपये अनलिमिटेड थाळी आहे बघा. काय बोलता? हा, जेवढं लागेल तेवढं घ्या बघा. खायला भारी, म्हणजे या महागाईच्या दिवसात असं कुठे बघायला सुद्धा मिळत नाही खरंय, माहिती. खरंय. भारी हा. सॉलिड थाळी आहे. हा. हा, मस्त हॉटेल. हो बंड्या थाळी घेऊन ये. हे घ्या. अरे वा 50 रुपयात मस्त जेवण आहे. शपथ. हा, ठेवा खाली ठेवा. काय झालं? 50 रुपयात नाही, हा. 100 रुपयात अनलिमिटेड आहे. हा, कळलं ना? कळलं की तुम्हाला? नाही म्हणजे पटकन घोळ झाला माझा तो. पण भारी आहे. अरे काय हॉटेल केलंय तुम्ही. हा. टीव्ही हा. बघा. आयुष्यात गिरायकाच्या मनोरंजनासाठी तुम्ही टीव्ही ठेवलाय. होय, होय. काय जबरदस्त टीव्ही आयुष्यात. क्या बात आहे. नाही हो चपात्या वाढा ना, चपात्या वाढा. संपल्या. ए, अरे अर्धीच दिली होतीस का त्यासनी? नाही की मालक, 4 दिले होते तवा. काय आता काय तुम्ही म्हणजे आता तुमच्या समोर हे, हे. कमाल हे घ्या अजून. भारी आहे भारी जबरदस्त. पण काय हॉटेल बांधले म्हणजे तुम्ही. कसं आहे? टीव्ही ठेवला मला भारी वाटलं TV तुमचं मध्ये आयुष्यात. कसं मनोरंजन असतं आमचं. सगळं आम्हाला बघायला लागतंय. आणि भविष्यवाणी बी अजून हो मधून सांगते. चपात्या संपल्या चपात्या द्या. ए, अरे पांड्या, अरे काय लगा? अरे ते कधीपासून चपात्या मागते त्यासने दे ना तू. अहो मालक, हे पटापट संपवतो, त्याला मी काय करू? काय झालं काय माहितीये का? बोलायला लागलाय सा? अरे ते काय बैल आहे का म्हैस आहे? हा, सपाटापट संपून तिकडे जाऊन रवंत करणार आहे. वाढते असणी. नाही काय वाढते असणी. ते खाताना पटकन कळलं नाही, एवढं जबरदस्त चपात्या. हे घ्या 7 चपात्या. काय टीव्ही भारी आहे तुमचा. इथं मी माझ्यासमोर खायच्या, मी इथं उभा आहे, माझ्यासमोर खा. जाम झालं चपात्या. हो. भात घ्या भात घ्या. बंड्या भात दे त्यानं भात. ते तू हा घ्या भात. इथं माझ्यासमोर खायचा, मी इथंच उभा आहे. हा? अरे भात जरा झोप येते ना. स्वीट डिश नाही, स्वीट डिश. आहे की? अरे बंड्या स्वीट डिश दे की त्यासनी. ते तू हा घ्या गुलाबजाम. इथं माझ्यासमोरच खायचं, मी इथंच उभा आहे, माझ्यासमोर खायचं. हो मला का समोर उभा आहे, कसा खाणार मी त्याच्या समोर. ए, अरे काय तोंडावर उभारलेस त्याच्या तू? मला काय- थोडं माग होय की. मला अरे गंड लोकांना बघितलं काय वाटेल? लोकांनी जर का बघितलं त्यांना कसं दिसल? अरे तू जेवतोस का ते जेवतोय? माग होय. हा. काय आयला गुलाबजाम पेक्षा दगडच जास्त. हा गुलाबजाम का दगड आहे. हा? बंड्या, अरे काय?
अरे गुलाबजाम मध्ये दगड आहे का? दगड मध्ये गुलाबजाम आहे? मी अरे गुलाबजामुन असलं जेवण म्हणत होत होय? अहो मी गुलाबजामुन बनवला नाही तवा दगड नव्हता त्यात. मग कसं काय पण मी झालं? खोटं बोलतोय मालक. नाही नाही मी खोटं बोलतोय. नाही 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 दुसरा गुलाबजाम द्या ना. हे 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 अरे दुसरा गुलाबजाम सॉरी सॉरी हा. नवीन हे पोरग हा, हा. तेच परत येतं की काय? हो नाही 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 आगे दुसरा. हा. एक काम करा, काय आता काय खात नाही मी. हा. हे सगळं बांधून ठेवा हा. आणि ताटबीट पुसून हे सगळं पॅक करून द्या मला. ताटा सगळं द्या. नाही नाही काय? नाही असं नाही काय? नाही हो काय? अनलिमिटेड थाळी आहे हा. म्हणजे थाळी घरी घेऊन जायची नाही, थाळी मधलं जेवण अनलिमिटेड आहे बघा. म्हणजे थाळी घेऊन जायची नाही. नाही नाही थाळी नाही घेऊन जायची. तुम्ही काय बोलू बोलले अनलिमिटेड थाळी म्हणून? पहिला दिवस नाही आधी बोलायचं ना मग. आधी बोललं असतं तर गैरसमज झाला माझा ना. काय तुम्ही कमाल आहे. काय झालं? नाही, म्हणजे जेवण एकदम छान आहे, संतुष्ट वाटलं होतं, पण एकदम असंतुष्ट झालो मी लगेच. अयो. नाही, एकदम मी ऑर्डर द्यायचा विचार केलेला मी आता. मस्त मोठी ऑर्डर. काय अर्थ नाही आलो. तुम्ही काय काय ऑर्डरचं काय ऑर्डर म्हणजे माझ्या मित्राच्या लग्नाची ऑर्डर द्यायची होती मला. हा. पण हे काय तुम्ही नाही तर जाते मोठं काय अर्थ नाही नाही. नाही नाही, असू दे. बंड्या बंड्या अरे चूक झाली आपली. नाही काय झालंय म्हणजे ग्राहक पहिल्या दिवशी असं तुस्त व्हायला नको तेव्हा तू त्यासनी दे. हे सगळे काम कर, हे सगळं बांधून दे त्यासनी. हा, हा. ऐक माझं. मी देतो इकडे, तुम्ही इकडे या. काय अहो, मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो, हे गंडवतोय आपल्याला. पांड्या गाप ना, तू कळत नाही का? माझं ऐक गंडवतोय तो आपल्याला. अरे नाही अड्या. हा नाही नाही, मी काय म्हणतो ऐका ना. काय? आता तुम्ही देणार आहे की नाही, हा. ह्या थाळीवर आणखी 10 थाळ्या द्या मला. आणखी 10 थाळ्या पाहिजे ना. तुम्ही बोला अनलिमिटेड थाळी म्हणून 100 रुपयात. हा हा मग द्या ना 10 थाळ्या. नाही, जाऊ दे मग नाही, ऑर्डर. नाही, नाही. भांड्या मी काय म्हणतो ते 10 थाळ्या घेऊन ये. माझं ऐका. अरे गाप, तुला कळत नाही का? 10 ताळे तू घेऊन ये. मालक सांगतोय ना हो तुला, 10 ताळे घेऊन ये. मारा कर हा, मला. बरं ते ऑर्डरचं काहीतरी म्हणत होतं बघा. थाळ्या होतं ना, मग सांगतो ना तुम्हाला. भांड्या ए भांड्या पण आलो. जबरदस्त हा. आहे. जबरदस्त हॉटेल जबरदस्त आहे. धन्यवाद. जेवण पण जबरदस्त नाही, आहे. तसं क्या पण बात आहे. आजच उद्घाटन झाले. क्या बात आहे. हा, भांड्या आणलं थाळ्या? हो घ्या. हा हा काय झालं? किती वाजले? हा थाळ्या घेऊन जा. हे घ्या. हे चपात्या पण पार्सल घेतलं, लक्षात ठेवा. आणि हे पण घेऊन जा, धुवून ठेवून दे व्यवस्थित. हो. हे वाटी पण घेऊन जा. काय नाही, क्या बात आहे. जा. आयुष्यवत क्या बात आहे. मानला पाहिजे हा, जबरदस्त. हा. अरे ऑर्डर सांगा, तुम्हाला काय माहितीये का? मित्राच्या लग्नाची ऑर्डर तुम्हाला द्यायची काय आहे. बोलतो? हा. 300 माणसं आहेत. पर हेड 300 चालेल ना? पर हेड 300. 300 गुणिले अयो 9,000 झाले की. 9000 कसे? मग? 90,000 होतात. किती? 90,000. अयो म्हणजे 9,000 पेक्षा जास्त झाले ना. म्हणजे काय? 9,000 10 वेळा. असं म्हणताय? हा. अयो 9,000 10 वेळा झाले. अरे एवढे पैसे? मालक माझा ऐका, गंडवतोय तो आपल्याला. अरे गाप आज भांड्या, तुला माझं चांगलं बघवतच नाही. गाप तू. मी काय म्हणतोय ती ऑर्डर कन्फर्म करून टाका तुम्ही. केवढं? हा कन्फर्म करून टाका. हा. हा हॅलो. हा. पशा आज जेवण मस्त आहे इकडे. अरे भारी भारी एकदम टेस्ट केले मी, जबरदस्त. हा मग ऑर्डर देऊया ना? हा. काय बोलतो? तुम्हाला टेस्ट करायची? अरे पण मी टेस्ट केलंय ना, मालक पण जबरदस्त आहे त्यांचे. हा नाही मी काय म्हणतो, मग तुम्ही 15-20 लोक इकडे कसे येणार ना? मग तिकडे पाठवून देऊ. त्यांना विचारतो मी. साहेब काय माहितीये का, त्यांना पण टेस्ट करायचं तर काय करायचं, पाठवूया आपण? हा ना घेऊन जा की, असं काही नाही. घेऊन जा. पण ते म्हणतात की 15-20 लोक आहेत, हा. तर मग ताट वाटा एकदम सगळं पाठवून द्या ना त्यांच्याबरोबर. नाही 20च ताट होती आमच्याकडे, 9 राहिली. 11 ताट तुम्ही आधीच घेतलेली आहेत. नाही जमणार. नाही. एक काम करतो, माझी स्वतःची 11 ताटं तुम्हाला देतो, बाकीची 9 तुम्ही ऍडजस्ट कराल ना? अयो भांड्या, राहिलेलं जेवण ते सगळं पार्सल करतो, त्यासनी देऊन टाक. माझा ऐका. धन्यवाद. हो, ऐक, गंडवतोय तो अरे आपल्याला. गाप भांड्या, तुला कळत कसं नाही? तू माणूस अरे किती 300 लोकांची लग्नाची ऑर्डर आहे ना. अहो ऑर्डर तुम्हाला काही साधी सुद्धा ऑर्डर नाही, धन्यवाद. 300 लोकांची ऑर्डर हो, आहे. याला. जबरदस्त. पण हॉटेल काय बांधले तुम्ही मला? हा, म्हणजे? आयला मला ना बघितल्यावर कळलं 5 स्टार पेक्षा कमी हॉटेल नाही. थोडी प्रयत्न केलाय. नाही नाही, पण तुम्ही मालक पण कसले गोडात माहितीये का? हा. आणतो ना तो. अरे हा, हा बंड्या. वा वा, आणू दे. हा वा वा वा, सगळं आणलं ना जेवण? सगळं सगळं हा. या घेऊन जा सगळं घेऊन जा. अरे पटापट करा ना, काय आरामात चला. तिथे लोक भुकेनं मारतायत. हा, बाकी जबरदस्त. अरे मालक तुम्ही मानला मानला, असं काहीतरी पाहिजे.
पण तुम्हाला असं जबरदस्त जेवण आहे, जेवायला मजा कधी येते सांगा बघू. कधी. मस्त असं टेबल खुर्च्या असं असलं की जाम मजा येते खायला. त्याच्यासाठीच पहिल्या दिवशी जमल तेवढं लावलं इकडे बघा. भारी आहे सगळं. मी काय म्हणतो आपण हे पण सप्लाय करू तिकडे, काय ते हे टेबल खुर्च्या पाठवून देऊया. नाही नाही अहो पण त्यांच्याकडे असतील का नाही खुर्च्या नाही नाही, बसायला? असतील पण आपण दिल्यानंतर सर्व्हिस जबरदस्त दिली असं वाटेल ना. हा. ऐक आणि त्यांना आवडलं तर आणखीन 10,000 एक्स्ट्रा देतील तुम्हाला. 1 लाख राऊंड फिगर करून टाकतील. काय म्हणता? 90ची 1 लाख. भांड्या ए भांड्या, अरे एक काम कर, हे सगळं पार्सल कर. अरे नाही काय म्हणतो येडायस का तू? अरे सौताची त्यांनी 11 ताटं दिलेली आहेत, 9,000 10 वेळा दिला आणि वरून म्हणतोय 10,000 एक्स्ट्रा. अयो केवढी घेऊन जा जरा. हा, हा, हा. द्या, घेऊन जा. घेऊन. ते पण घ्या. हे राहिले हे मस्त, बघा. अहो वा 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 वा. भांड्या, वा राखलंस तू. काय मस्त मोकळं वाटो. अरे भांड्या आहे म्हणून सगळे. अरे भारी भारी. साहेब आता हा माणूस इथे कामाला तुम्हाला लागणार आहे. नाही भांड्या माझा एकुलता एक नाही, पण माणूस. आता इथे काय सामानच नाही ना. हो. तसा काही इथे उपयोग नाही याचा. हा, तसं आहे का? तिकडे वाढायला घेऊन जाऊ त्याला. अहो मालक आता तरी ऐका माझं, मला घेऊन चाललाय यो. अरे एवढ्या मोठी ऑर्डर आपल्याला भेटली, येड्या कळत कसं नाही? तू नुसतं हॉटेलमध्येच काम करणार आहेस का? पुढे जायचं आहे का नाही तुला? येड्या हे बघ, तू पुढे जाशील, मी पुढे जाईन, आपलं सगळं असं आयुष्याचा आनंद आहे. ऐक भांड्या, मी आहे तुझ्या बरोबर. तू जा. हो नका वाजू शिटी, जा तुम्ही. काय शिट्या वाजून काय खांद्यावर घेऊन जाणार आहे का मला? भांड्या ए जा रे, ए व्यवस्थित जा बरं का. गप्पा. तू बी बघितलं माझं. मानला तुम्हाला साहेब. 1 लाखाची ऑर्डर तुम्हाला मिळालेली आहे. हा, म्हणजे काय तुम्ही स्वतःची 11 ताटं दिली, हा. 9,000 10 वेळा दिले आणि वरून 10,000 एक्स्ट्रा. बरं. कोण करतंय व? नाही, नाही, सक्का भाऊ करीत नाही व. नाही नाही खरंय खरंय हा, खरंय धन्यवाद, खरंय. धन्यवाद. मानलं पाहिजे तुम्हाला. काय काय हे सगळं ना विचार करणारा माणूस नाही आजकाल. Correct, correct. तुमच्यासारखा माणूस आहे ना. हा. मानला तुम्हाला. हो, हो, हो. हा तुम्ही पण या. 200 रुपये वाढपायला देतो आम्ही. हा. पण तुम्ही मालक का तुम्हाला 300 रुपये देतो. काय बोलता? हा चला येतो मी. ओ ओ कुठं चाललाय? काय गंडवलाय सगळं तुम्ही मला? काय 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 गंडवलं. ऍडव्हान्स ऍडव्हान्स. ऍडव्हान्स ऍड्रेस नको का? कुठं आहे ते? ऍडव्हान्स ऍड्रेस 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 नाही तुमच्याकडं? नाही. आहे ना, हे काय? हे लिहून द्या. नाही काही पोरं तिथं पोचायला पाहिजे. हो, बरोबर, आम्ही बरोबर. पोचायला पाहिजे. बरोबर, बरोबर. ऍड्रेस व्यवस्थित आहे बरं का? अजिबात हाय गाय करू नका. आजूबाजू सगळे लिहा. हा, हा. हा. एकदम ऍड्रेस. हा. चला येऊ मी. धन्यवाद. नक्की या साहेब. हो, हो. चला. हा, हा. धन्यवाद. हा. ए मोठी भविष्यवाणी मला सांगती शनिवार आहे तुमच्या माग चाल. ए मोठी ऑर्डर मिळाली मला. हा. येडे खुळी. हा आली तू. हो 10 मिनिटापूर्वी इथं हॉटेल होतं ना, कुठे गेलं? इकडचं सामान कुठे गेलं? अगं ऑर्डर मिळाली आपल्याला 300 माणसाची लग्नाची ऑर्डर. कुणी दिली? अरे कुणी म्हणजे हे सौता मालक आलता इथं. नाव काय ते मालकाचं? हे ते हे बघ, हे या बघ. माणसाला नाव पण आठवत नाही ना. ऍड्रेस हे बघ. ऍड्रेस हे अमर हॉटेल, हा. मंगळवार पेठ, सोमवार आणि बुधवार पेठच्या मध्ये. अमर हो आपलाच हॉटेल आहे की? इथं होणार आहे लग्नाचा कार्यक्रम. 300 लोकांची ऑर्डर इथं आहे. अयो लय सजावट करायला काहीच नाही इथं का? एक काम कर बंड्या. अयो बंड्या बी गेला. हे बघ मी बाजारात जातो, सजावट काही सामान घेऊन येतो, तू इथंच थांब. अरे 300 माणसं इथं जेवायला येणार. थांब मी आलो बरं का. अहो, कुठं चाललाय सा? काय झालं त्या माणसाने गंडवलंय तुम्हाला. मला? आ? खरं? तो बंड्या म्हणत होता काय नाव ठेवलंय अमर हॉटेल. 20 मिनिटात मिळालं तुमचं हॉटेल. अयो. त्या माणसाचं काय होणार नाही. माझ्यासोबतच तुम्ही येऊच नका. आता इथंच अयो, राहायचं तुम्ही. अयो, विचारूया हास्य रसिकांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. पुष्कर दादा. मला खूप आवडला हा परफॉर्मन्स. विशेष काय माहिती आहे ना अरुण, तुला मी आज एका वेगळ्या भाषेत बोलताना ऐकलं बघितलं, ज्याची मजा मला जास्त येत होती. तू जी आगरी भाषा बोलतोस आणि ज्याच्यात तू माहीर आहेस ती सोडून आज जी भाषा बोलत होतास त्याच्यातही तू तितकाच माहीर असला तर तू जाणवून दिलंस आणि त्याबद्दल तुझं विशेष कौतुक आहे. आणि जो भोळा माणूस तू रंगवलास ना तो मला खूप आवडला. वा 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 वा. आणि अंशू तू तर म्हणजे तू
इतक्या सफाईदारपणे हे सगळं लिलया करत असतोस ना, इतकं पटकन त्याला पर्यायी शब्द सापडत नाही मला, ते नाही का. तर इतकं लिलया तू त्याला फसवत असतोस की तेही मला खूप आवडलं. टॉम अँड जेरी सारखं मला सतत तो फील येत होता तुमच्या दोघांकडे बघून. आणि बने, तुझं काहीतरी पुढे आयुष्यात खूप मोठं आणि भलं आणि चांगलं होणार आहे हे लक्षात ठेव बने. तुझंही कौतुक आहे. सुपर्ब झाला, अप्रतिम परफॉर्मन्स. वा वा. आनंद सर. हे जे हॉटेल बनवलं होतं ना, आणि हास्याची जत्रा, या ठिकाणी जे हॉटेल आहे हे तुमची सर्वांचंच हॉटेल आहे. आहा. आणि खरोखरच मला असं वाटलं होतं की हे सगळेजणच इथं बसणार आहेत का, वा. पण नंतर लक्षात आलं की हे सगळंच इथून उठणार आहे. मला असं वाटतं की हे तुमचं हॉटेल असंच राहावं आणि ह्याचे कितीतरी एपिसोड व्हावे, वा. जास्तीत जास्त एपिसोड व्हावे. धन्यवाद. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, ऑनलाईन शॉपिंगचं वेड आपल्याकडे दिवसेंदिवस वाढतच चाललंय. या वेडापायी खरेदी केलेल्या काही प्रोडक्ट्सची गंमत आता तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुमच्या समोर येत आहेत पॅडी आणि प्रसाद. टिक वाजते डोक्यात, धडधड वाजते ठोक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. कधी नवे कधी जुने, संपते अंतर झटक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाजते ठोक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड. पोलीस मला माफ करा पोलीस. मी खून नाही केला पोलीस, मला माफ करा. नाही सर, मी पोलीस नाहीये. तुम्ही पोलीस नाही ना? नाही. मग दरवाजा तर पोलिसांसारखाच बडवला. तर आपण मी चहा घेणार. चहा काय घेणार? टपरीवर आलायस चहा घ्यायला? कोण तू कोण? मी प्रसाद, युनिक वॉच कंपनीकडून आलोय. तुम्हीच मला फोन करून बोलावलं होतं. आमची 3 घड्याळ तुम्ही ऑनलाईन सेल युनिक कंपनीत आलाय तुम्ही चहा घेणार म्हटलं ना? किती कप चहा घेणार? किती कप म्हणजे? किती कप चहा घेणार तुम्ही? ओ माय गॉड, म्हणजे सर तुमच्याकडे बांबू टी आहे? बांबू टी नाही, आता हा बांबू तुझ्या टी वर बसणार आहे. सर ऐका ना सर. एक मिनिट. काय झालं? वाजले किती घड्याळात तुझ्या? नाही सर, यायला थोडा उशीर झालात मला. तर त्याच्याबद्दल नाही, वाजले किती सांग. वाजले किती घड्याळात? वाजले किती? सर वाजले किती हे कळायला तुम्ही मला कंपनीत नाही इथे त्यासाठी नाही बोलवलंय मी. तुझ्या घड्याळात किती वाजलेत? पावणे दोन. माझ्या घड्याळात काही भलतेच वाजले. म्हणजे माझ्या घड्याळात 10:15 वाजले. ओ हा, कॉंग्रॅच्युलेशन सर. का रे? याचा अर्थ तुम्ही नेदरलँडला. म्हणजे नेदरलँड आपला म्हणजे 4 तास आहे ना सर. एक देईन ना. अरे तू विकलेलं मला घड्याळ ते उलट फिरतं उलट. हे बघ, याचे काटे आहेत ना, हे बघ, हे असे उलटे 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 फिरतात. हा, कसं कळायचे मला वेळ याच्यामध्ये? हे उलट फिरत. हा, बघ. असं कसं झालं हे? हे मी तुला विचारतोय, असं कसं झालंय? कसं बनवलंय हे घड्याळ? काळाच्या उलट चाललंय सर हे सगळं. सर हे म्हणजे सर काय आहे की अशी जी नॉर्मल घड्याळ हा. असतात सरळ चालणारी, हा. ती सगळ्यांच्याच घरात असतात ना सर. हे उलट चालणारं घड्याळ फक्त तुमच्या घरात आहे सर. अच्छा, मग आता 2-2 रुपये तिकीट लावून ह्या घड्याळाचा शो लावू माझ्या घरात? हा? बघा म्हणजे इथल्या परडेपेक्षा जास्त. हे माझ्या पर्यटक शो. ह्या घड्याळात वेळ कशी बघायची मी सांग. मला सांगा, हे घड्याळ तुम्ही कोणत्या भिंतीवर लावणार होतात? या भिंतीवर. ह्या भिंतीवर हा. हे उलट दिसतंय. हा. सर एक काम करूया ना आपण. काय? सर माझ्याकडे आहे सोल्युशन. हे घड्याळ मग आपण ह्या भिंतीवर लावूया. शॉलेट आयडिया आहे रे तुझी. शॉलेट आयडिया. तरी पण उलटच चालतंय ना दिसणार सर. ते. हा? सर वन मोर आयडिया. बोल. इकडे मी हा. सांगतो तुम्हाला, एक हा, मिनिट. हा. घड्याळ उलट चालतंय, हा, हा. ते आपलं ऐकत नाहीये. बरं. सुचत ना. बोल माझा पारा चढला. घड्याळ उलट चालतंय ना, हा, हा. ते आपलं ऐकत नाही. आपण घड्याला उलट बघूया. म्हणजे कसं? असं बघा.
नाही जायला. अशी उलट्या हाताची तेल नाही तरी पण ते उलटच चालतंय ना सर. मी सांगतो सर. कसं हा सर बघ कसं आहे म्हणजे मी तुम्हाला समजावतो. हे ना आपल्याला थोडासा वेगळा विचार करावा लागेल. हा, बोल, हा. म्हणजे काय करावं लागेल, उलट चालतंय ना हे. समजा सर, आता हे हा 12चा एक काटा आहे बरोबर. हा एक 12वर काटा आहे. ठीक आहे. आता हे उलट चालतं ना, तर आपण थोडासा वेगळा विचार करायचा. म्हणजे इथे समजा 11वर गेला तर आपण समजायचं 1 वर गेलाय. इथे 10वर गेला तर आपण समजायचं 2 वर गेलाय. हा 9 वर गेला तर आपण समजायचं 3 वाजलेत. ठीक आहे. पण समजा 4 वाजून 37 मिनिटं झाली तर आपण किती समजायचं किती वाजलेत म्हणून? हा? मधली वेळ जर समजा अशी आली तर काय करायचं? म्हणजे 4 वाजून 37 म्हणजे हा काटा जाणार इथे 7 वर आणि हा 3चा काटा जाणार इथे 6 वर आणि मग हा हे चपडगंजू खामोश होईल ना. पडगंजू खामोश. अरे हा सगळा हिशेब करेपर्यंत 4:37चे 5 वाजून जातील ना. अरे मला सांग, मला वेळ कशी सांग. आय हॅव वन ऑप्शन सर. वेट सर, काय माहिती आहे म्हणजे ठीक आहे प्रॉब्लेम होतो ना सर, पण म्हणजे हे तुम्ही जस्ट असं एक वॉल क्लॉक म्हणून लावून ठेवा ना सर. म्हणजे एक अँटिक पीस म्हणून लावून ठेवा. बाकीचे 2 घड्याळ घेतलेत ना, त्याच्यात वेळ बघा ना सर. दाखवतो ना त्याच्यात वेळ बघूया आपण. मग मी हे दुसरं घड्याळ उघडलं. हा. दुसरं घड्याळ उघडलं तर ह्याच्यामध्ये एकच काटा आहे. हा? एकच काटा आहे याच्यामध्ये. हे एकदम वेगळं आहे. अरे वेगळं नाही, आगळं वेगळं. हे ह्याच्यात मला सांग, ह्याच्यात वेळ कशी बघा? सर मला काय वाटतं माहिती आहे घड्याकडे बघून, हे घड्याळ म्हणजे ना घड्याळातली सुरमई आहे. म्हणजे सुरमईला कसा एकच काटा असतो, ह्याला पण एकच काटा आहे. ह्या घड्याळात बघून तू मला वेळ सांगच आता. याच्यात बघून वेळ सांगतो आता मला. हा नाहीतर सांगतो एक मिनिट सांगतो. सांग. मला काय म्हणायचं सांग. आपण जरा पॉझिटिव्हली घेऊया ना हे. बोल, मी positive आहे. सर असं कधी तुम्ही आणि बायको घरी एकटे असाल आणि जर तुमच्या दोघांचा मूड झाला की बाबा चला आता आपण घरातल्या घरात शर्यत लावूया दोघांमध्ये, तर मग स्टॉपवॉचची गरजच नाही ना सर. अरे पण घरातल्या घरात मी बायको सोबत शर्यत का लावू? हा का लावू शर्यत? वा रे वा, लोक इथे सोशल अवेअरनेससाठी मॅरेथॉन मध्ये पळतात, तुम्ही घरातल्या घरात शर्यत नाही लावू शकत? गौरव तुमच्या जिंदगानीवर. म्हणजे तुमच्या जिंदगानीवर. मॅरेथॉन मध्ये बोलवतात मला, पण मीच जरा ॲटिट्यूड दाखवतो आणि मी जात नाही. म्हणजे उगाचच तू तुझ्या बायको सोबत घरातल्या घरात शर्यत लावतोस? नाही ना, वेळ मग लागला. मी का लावू मी? आणि मग मुळात मी शर्यत पण लावणार नाही आणि हे घड्याळ पण लावणार नाही. मला सांग, ह्या सेकंद काट्यात एका सेकंद काट्यावरनं लोकांनी कसं घड्याळातली वेळ ओळखायची सांग ना मला. हा सर सोपं मी तुम्हाला सांगतो. एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे डेमोज दाखवतो. आता लोकांचा विषय काढलात म्हणून तुम्हाला दाखवतो सर. मग काय करायचं, हे आता घड्याळ लागलाय आपण, ठीक आहे. मग आता असं लोकांना बोलवायचं, बाबा आमच्या घरी या. तर लोक येतील, मग त्यांना सांगायचं बाबा मला या सेकंड काट्याकडे बघून सांगा किती वाजल्यात. लोक तर टेन्शन, कसं करणार बा एका सेकंड, कसं करणार? मग तुम्ही काय करायचं, हळूच टाइम बघायचा आणि सांगायचं 3:20 वाजलेत. लोक आश्चर्यचकित, धाव गाडीला कसं कळ. मग ते झालं तुझं. हे घड्याळ आहे ना, ते लोकांना आश्चर्यचकित करण्यासाठी नाही घेतलंय मी. हा, आणि आश्चर्यचकित होण्यासाठी माझा अभिनय पुरेसा आहे. ठीक आहे. सांग मला ह्या एका काट्यावर कसं मी वेळ ओळखायची? सर तुम्ही ना म्हणजे ह्याच्यात पण ओळखू शकतो बाबा आपण वेळ. कसं? समजा आता तुमचा आवडता आकडा सांगा. माझा 9. तर बाबा समजा 9 वाजले बाबा, पण आता 9 वाजले आपण लक्षात ठेवतो 9 वाजले तर बाबा. मग आपण सेकंड काट्याकडे बघायचं. टिक 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 60 वेळा गेला की 9 वाजून 1 मिनिट. मग परत टिक 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 60 वेळा मोजल्यावर 2 मिनिटं. बघा जमतंय सर. मग परत टिक. अरे हेच काम करू, दुसरी कामं नाही आहेत मला. आई शपथ घेऊन सांगा या शो व्यतिरिक्त काय काम आहे? तसं काय दुसऱ्या शोधातून तू काय
मला सांग वेळ कशी बघायची ते सांग मला. सर तुम्ही ना उगाच पराचा कावळा करताय सर. म्हणजे तुम्ही ठीक आहे ना, होते ना चूक. म्हणजे तुम्हाला एक काटा आला, तुम्हाला एवढं वाईट वाटतंय. तो काटा हालतोय तरी जिवंत आहे. तुम्हाला कळतंय की घड्याळ जिवंत आहे. ज्याच्याकडे 2 काटे गेले असतील मेलेले, त्याच्यावर काय परिस्थिती ओढवली असेल जरा विचार करा सर. नाही, हाच विचार केला म्हणून हे तिसरं घड्याळ उघडलं. हे तिसरं घड्याळ उघडलं तर याला 5 काटे आहेत. हा, 5 काटे आहेत आणि सगळ्याच्या सगळे सारखेच आहेत. सांग ना. बघा सर, 2 एक्स्ट्रा काटे आले तरी पैसे जास्त नाही घेतले. अरे पण लोकांना काय सांगू, लोकांना वेळ कशी सांगू मी. ह्या घड्याळातले काटे वेगवेगळी वेळा दाखवतात रे. मग लोकांना काय सांगू, 2 वाजून 8 वाजून 30 मिनिटं 45 मिनिटं झाली म्हणून काय सांगू मी. हा, मला या सगळ्यांची 3 घड्याळांची भरपाई पाहिजे. भरपाई पाहिजे. सांगतो ना सर, सांगतो. ठीक आहे, हे मला 3 घड्याळ कंपनीत घेऊन जावी लागतील. अरे हे 3 घड्याळ घेऊन गेलास तर मी भिंतीवर काय लावू. फाईन, आमच्याकडे एक दुसरं घड्याळ होतं डिलिव्हरीसाठी, ते मी तुम्हाला देतो. ते घड्याळ काढा इथे, ते घड्याळ काढा. माणूस कसे बनवतात नाही घड्याळ मला कळत. तुम्हीच तुम्हीच हां, ते बनवलंय. झालं. कसे बनवतात हे सर हे दिलंय ते वापरा तुम्ही. मी तुम्हाला ही रिपेअर करून नक्की आणून देतो सर. सॉरी फॉर इन्कन्व्हिनियन्स. कळलं, घड्याळ मिळालं मला. जा. आयुष्यात अशी वेळ माझ्यावर आली नव्हती कधी. घड्याळ दिले रिप्लेस करून. अरे याला काटाच नाही आहे. मस्त झाला परफॉर्मन्स. विचारूया हास्य रसिकांना, त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. आनंद सर. अप्रतिम. तुमच्या दोघांची जोडी अशी जबरदस्त आहे. इतकं सुंदर ॲक्शन होती यांची. त्या ॲक्शनवरतीच मी लोड झालो. ॲक्शनलाच हसत होतो. म्हणजे ते त्यांच्या घड्याळामध्ये किती बिघाड आहे, पण ते किती चांगल्या पद्धतीने सांगत होते की नाही अहो नाही हो, असं नाही, असं आहे. म्हणजे किती वाईट पोरगा असला तरी आमचा पोरगा लईच चांगला आहे. आणि पॅडी भाऊ, तुमच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर तुम्ही त्यावेळेलाही मी बघत होतो, आतापर्यंत तुम्ही तसेच आहात. सर अप्रतिम, फार छान, जबरदस्त. आणि तुमच्यासाठी खास मी एक मुखडा, माझा नवीन अल्बम बाजारामध्ये येणार आहे, बरं. पण तो मी तुमच्यासाठी खास ऐकवणार आहे. वा वा. जुनं ते सोनं खात नाही नव्याला कोण. जुनं ते सोनं खात नाही नव्याला कोण. अजून बी जाईना ध्यानातून त्याचा टोन. अजून बी जाईना ध्यानातून त्याचा टोन. मैना साऱ्याच बघत्यात उठू उठू. मैना साऱ्याच बघत्यात उठू उठू. 30 वर्षाचा पोपट माझा बघ अजून बी बोलतोय मिठू मिठू. 30 वर्षाचा पोपट माझा बघ अजून बी बोलतोय मिठू मिठू. 30 वर्षाचा पोपट माझा बघ अजून बी बोलतोय मिठू मिठू. वा सर वा. आणि त्याप्रमाणे तुम्ही मिठू मिठू अजूनही बोलताय. क्या बात आहे. व्हेरी गुड, छान, जबरदस्त. सॅल्यूट आहे तुम्हाला. थँक्यू सर. वा. वा. पुष्करदा. यानंतर खरं तर काही बोलता कामा नाही. पण एकच सांगतो, विश्वासोनीमध्ये गुरु त्यांनी फार पूर्वी मला सांगितलं होतं, लक्षात ठेव, बंड घड्याळ सुद्धा एकदा तरी दिवसातनं योग्य वेळ दाखवतो. वाजी. पण हे किती खरं आहे बघ, हो की नाही. मुळे ज्याची मला त्यावेळी आठवण झाली आणि तुम्ही बहार उडवलीत. हॅट्स ऑफ टू यू. कमाल कमाल. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, उचकी आणि पाऊस कधी येईल आणि कधी थांबेल हे काही सांगता येत नाही. पण आता इथे उचकी लागून हास्याचा पाऊस पडणार हे मात्र नक्की. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सातारचा आबा उर्फ हलकी बॉय रोहित चव्हाण, स्वीट कॉमेडी करणारी क्यूट गर्ल रसिका आणि लवंगी फटाक्याच्या एक्सप्रेशनवर हास्याचा सुतळी बॉम्ब फोडणारा संदेश उपाश्याम यांचं. वा.
गुड इव्हनिंग रसिका. हॅलो हॅलो सर सर प्लीज प्लीज या ना सर. सर तुम्ही इथे कसे काय माझ्या केबिन मध्ये, म्हणजे मला सांगायचं ना सर, मी आले असते. ए रसिका, नो 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 फॉर्मॅलिटीज, नो फॉर्मॅलिटीज. बरं मला सांग रसिका, ऑफिस मधली सगळी कामं झाली का? हो येस सर. गुड. सर हा. ऍक्च्युली सॉरी सॉरी, कशाबद्दल? सर, माझ्याकडून आपल्या ऑफिस मधली एक फाईल जराशी खराब झाली सर. झाली? परत झाली? सॉरी सर, सॉरी. मला माहितीये सर, सगळी चूक माझीच आहे. इट्स ओके. ऍक्च्युली काय झालं ना सर, कामासाठी म्हणून ती फाईल मी घरी घेऊन गेले होते. घरी घेऊन गेलेलीस? नो प्रॉब्लेम, चल चालतंय. मी ती फाईल घरच्या टेबलवर ठेवली होती आणि माझ्या बाबांनी ना सर कलिंगड आणला होता. त्यांनी ती फाईल नोटीसच केली नाही, त्याच्यावरच कलिंगड कापला. हा. ती फाईल सगळी त्यात माखली सर. आय सो सॉरी सर. सर पण माझे बाबा म्हणाले सर मला की उन्हाळ्यात कलिंगड चांगलं. अगं मग बाबांना सांगायचं ना, उन्हाळ्यात पोटासाठी कलिंगड चांगलं, पोटावरच कापायचं होतं ना. सॉरी सर, सॉरी, खरंच सॉरी. मला माहितीये तुम्ही चिडलात ना नाही माझ्यावर. नाही, अगं सेन्स ऑफ ह्युमर, सेन्स ऑफ ह्युमर. जोक केला मी, जोक. बघ हसतंय की नाही मी? हसतंय की नाही बघ. आय नो सर, तुम्ही माझ्यावर कधी चिडतच नाही. मागे पण मी इतक्या मोठ्या चुका केल्या होत्या, तुम्ही कुठे चिडला होता? तुम्ही खरं तर नेहमी नेहमी माझी बाजू घेता सर. सर पण असं असं का करता सर तुम्ही? रसिका, हा सर. रसिका, हा सर, बोला ना. रसिका, आय सर, ते चव्हाण आलेत. अरे सर पाणी घ्या सर. हा पण ए बघ, ए बघ, हे बघ. नाही नाही, पाण्याची गरज ऍक्च्युली तुला आहे. तू पी पाणी. सर माझं दोन्ही हात बिजी आहे का नाही? मी देते ना पाणी. नाही, मी देणार पाणी, मी देणार. सर तुम्ही boss आहात. बस 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 बस. हे घे, पी 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 पाणी पी 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 पी. आणि बाहेर जाऊन उचके दी. माझा जरा इथे महत्वाचं काम आहे, मीटिंग आहे माझी. चल बाय बाय, चल. सॉरी सर. निघ बाय. रसिका, हा सर, बोला ना. तर मला असं म्हणायचं की मी हा सर. तुझ्या म्हणजे मला तू सर मी सर, चव्हाणांची उचक्या अजून थांबला नाही सर. ए, चव्हाण चव्हाण अगं, चव्हाण, या आत या, आत या. ऐक ना. आत या तुम्ही. तुम्ही हे काम अगं, करा, बसा इकडे, बसा बसा. ए, हा? काय 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 होतंय तुम्हाला? काय होतंय? बाळ होतंय मला. ए, सर सर, पटकन गरम पाणी आणि साधं आणा सर. लाज वाटते ना तुम्हाला? बाळ होतंय, उचक्या लागते ते मला दिसत वय तुम्हाला. सॉरी सॉरी. ए, काय चव्हाण. होतंय? ए असं बोलतात रसिका मॅमशी, असं बोलतात. से टू हर सॉरी, से टू हर सॉरी. सॉरी म्हण सॉरी म्हण, सॉरी सॉरी म्हण सॉरी म्हण. सर इट्स ओके, नो प्रॉब्लेम. अरे असं कसं? याला ऑफिसचा प्रोटोकॉल कळायला हवा. सॉरी म्हण, सॉरी म्हण. काय सर तुम्ही प्रोटोकॉलवर अडकून बसलाय इथं? ह्या उचकीमुळं वरचा कॉल येईल मला आता एवढ्यात. रपळंग डपळंग डपळक. बघितलं, जीव चाललाय याचा, पण हलगी काय सोडत नाही. हे बघ, एनिवे चल. हे बघ रसिका, नाही आपण बाहेर जाऊन बोलूया. चल आपण बाहेर जाऊन बोलूया. सर असं काय करताय? याला किती त्रास होतोय बघताय का? आपला कलिग येतो, त्याला असं वाऱ्यावर सोडून जायचं का सर आपण? मग आपण पंखा बंद करूया, म्हणजे याला कळणारच नाही आपण याला वाऱ्यावर सोडून गेलोय ते. बघितलं का? बघितलं हिची फालतूगिरी बघितली का हिची? म्हणूनच ऑफिस मधली माणसं याला टिकू तलसानी याची 20वी भ्रष्ट आवृत्ती म्हणते ती. बरोबर आहे, आम्ही गरीब माणसं ना. आमची उचकी म्हणजे फालतू उचकी आणि ह्यांची उचकी म्हणजे सेलिब्रिटी उचकी. जाऊ दे मॅडम, अहो जाऊ दे तुम्ही जावा. चव्हाण, मी तर मेलो तरी चालते, तुम्ही जावा. चव्हाण काय बोलताय तुम्ही? हा? आणि इथे गरीब श्रीमंत कुठून आलं? हे
बघा मी आहे इकडे तुमच्यासाठी. मी कुठेही जाणार नाहीये. हा? मी थांबले ना. मी कुठे गेले का? मीच कशाला, आपले सर पण थांबले तुमच्यासाठी. नाही हो मनापासून नाही थांबला. नाही चव्हाण, यो मनापासून थांबला आहे. सर ते आजारी आहेत ना, म्हणून त्यांनी अरे तुरे केला. समजून घ्या ना सर. बरं वाटत उचक्या लागतात. हो सांभाळून सांभाळून. हा. जरा दीर्घ श्वास घ्या. हा. बरं वाटतंय. मी करतो. सोड तू सोड. झालं शांत झालं. चल रसिका आपण जाऊया. आता याची उचकी बंद झाली. चल सांभाळून. अरे उचकी बोलायला उचकी कशी लागते? उचकी. सर काय करताय तुम्ही? सर नका ना उचकी म्हणू. किती त्रास होतोय बिचारांना. बसा तुम्ही. चव्हाण सांभाळून. उचकी मध्ये शिंकला हा. नाही हे उचकीतला फंबल पडलाय माझा. बरं वाटतंय का? जरा डोकं चेपून देऊ का? जरा पुढे या. हा मी डोकं चेपून देते. हा. बरं वाटतंय? लय बरं वाटतंय. झालं शांत झालं ना? रसिका चल आपण निघूया. याची आता उचकी बंद झाली आहे. सर तुम्ही का सारखं उचकी म्हणता? तुम्ही गप्प बसा ना. नाही ह्याची उचकी बंद करण्याचा एकमेव मार्ग माझ्याकडे आहे. उठ बाजूला हो काय करता तू सर? बाजूला हो. सर, तुम्ही त्यांना अहो, सर, असं नका करू. काय करताय सर तुम्ही? सर My God. झाली की नाही उचकी बंद यायची? चव्हाण अगं रसिका कोणाचा तरी मोबाईल व्हायब्रेटरवर आहे. सर हा आतून आवाज येतोय. ते आतल्या उचकी देतात. काय किती इन्ह्युमन आहे सर काहीतरी करा ना तुम्ही. त्यांना त्रास होतोय सर. हे बघ ह्या अशा माणसाचा ना असाच उपाय केला पाहिजे. झाली की नाही उचकी बंद झाली की नाही? सर उचकीच नाही. हाच पूर्ण बंद झाला वाटतं. नाही ग चक्कर वगैरे आली असेल. चल आपण बाहेर जाऊया. ऑफिस वाले बघतील काय ते. चल सर तुम्ही वेडे आहात का? काही माणूस की नावाचा काही प्रकार वगैरे आहे की नाही? सर ते गेले. काहीतरी करा. तुम्ही काम करा. तुम्ही डॉक्टरांना फोन करा. लवकर डॉक्टरांना बोलवा. चव्हाण सरळ झोपा. चव्हाण डॉक्टर फोन उचलत नाहीये. तुम्ही ना काही कामाचेच नाही. अरे डॉक्टर फोन उचलत नाही तर मी कसलं कामाचं? काय बोलती? चव्हाण डोळे उघडा. चव्हाण काय करत काय होतीस तू? सर आपल्या कंपनीकडनं फर्स्ट एडचं जे नॉलेज दिलं होतं ना त्यानुसार करते सर मी. पण नेमका त्याच दिवशी मी नव्हतो आलो यार. हो माहितीये सर या पंपिंगने काहीच उपयोग होत नाहीये. सर मला काय वाटतं यांना ना कृत्रिम श्वासोश्वास द्यावा लागेल. मी ना माउथ टू माउथ देते. थांब मी देतो. सर तुम्ही त्या दिवशी नव्हताच सर ट्रेनिंगला. मग तू शिकव ना. ठीक आहे वेळ का? असू देत ना. सर आता त्याचं प्राण 10 मिनिटं लागतील ग फक्त. शिकव ना. असं नका करू सर. शिकव ना प्लीज. ऐका ना सर. अगं माझी ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे. शिकव ना प्लीज. क्या बात आहे. शिकव. काय अर्थ आहे ह्याला? ते बुकुरे ट्रेनिंग घेतलंय तिचं काम तू करणार. लाज वाटाय पाहिजे. साहेब असते कोण आहेस? अरे का माझा जीवन मारण्याचा प्रश्न आहे. हे असली फालतूगिरी करायला लागलास. नाहीतर काय? तुझं ट्रेनिंग तू ट्रेन घेतलंय. केलंय. पडदेशावर तुझं तू काम कर. उठलाय ना तो. अगं उठलाय ना तो. उठ उठ चल. आता काय करायचं तुला? चल पण नंतर मला शिकव. नंतर उपयोगी पडेल. चव्हाण बरं वाटतंय का तुम्हाला आता? या उठा. हा आपण इथे बसूया. हा बसा शांत बसा. अरे सर यांची उचकी काहीच थांबत नाहीये. तुम्ही सर आता असं काहीतरी केलं पाहिजे ना की यांचं लक्ष कुठेतरी डायव्हर्ट होईल. मला सांगा तुम्हाला काय येतं सर? मला काय नाही येत. काही नाही. मग बॉस कसे झाला? अभ्यास करून. काय उपयोग आहे का त्याचा? काहीतरी गाणं डान्स मिमिक्री काहीतरी येत असेल. नाही मला काय नाही येत. तुम्ही नाचा. चला 1 2 3 स्टार्ट. कोणाची याची का त्याची? कोणाची ग याची का त्याची? मला लागली कुणाची उचकी?
गाणं म्हणतोय. अरे साहेब आहेस का? कोण आहेस तू? कुठलं गाणं निवडलं सर? त्याला अजून त्रास व्हायला लागला सर. यांच्या बरोबर ना थांबून काहीच उपयोग नाही. आपण डॉक्टरकडे जाऊया. आपण ऐक डॉक्टरकडे जाऊ. माझं ऐक थांब ना याला तुम्ही गप्पा बसा सर. तुम्ही जा इथून निघून अगं, जा. रसिका. सांभाळ. रसिका मला उचकी लागली सर पाणी प्या ना, बरं वाटेल तुम्हाला.